नमस्कार तमाम महाराष्ट्रातील सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी सेंटरमध्ये हार्दिक स्वागत. श्रद्धा एडुटेक, ओम श्रद्धा सामाजिक प्रतिष्ठान आणि गुरुकुल स्टडी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही यूट्यूब चॅनलच्या सहाय्याने इयत्ता 10वीचे मार्गदर्शन करणार आहोत अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचे. तर जे विद्यार्थी गरीब आहेत, होतकरू आहेत, त्यांना गणिताची भीती वाटत असेल, त्यांना गणित शिकायचं आहे परंतु योग्य मार्गदर्शन मिळत नसेल, तर या यूट्यूबच्या चॅनलमधून माध्यमातून तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. तर मित्रो, खरं तर हाऊ टू स्टडी जॉमेट्री, आपल्याला गणिताचा अभ्यास, जॉमेट्रीचा अभ्यास कसा करायचा किंवा नेमकं काय करणं आवश्यक आहे, बेसिक काय असणं आवश्यक आहे आणि नेमकं आपल्याला जर आउट ऑफ बोर्ड मार्क जॉमेट्रीमध्ये पाहिजे असेल किंवा अल्जेब्रामध्ये पाहिजे असेल तर नेमकं काय करायचं याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर कृपया शांतपणे पूर्ण व्हिडिओ बघा, एकदा सोडून 2-3 वेळा ऐका आणि समजावून घ्या, तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. महाराष्ट्र बोर्ड, सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड, आयबी बोर्ड, अनेक बोर्ड आहेत, लक्षात आलं का, इंटरनॅशनल बोर्ड आहेत. परंतु मी सगळ्या बोर्डना शिकवलंय, तरी पण मला असं वाटतं की सगळ्यात सुंदर पुस्तक हे महाराष्ट्र बोर्डाचं आहे. स्टेट बोर्डचं पुस्तक अतिशय जॉमेट्री आणि अल्जेब्राचं अतिशय सुंदर आहे, सुरेख आहे, डिटेल मॅथमॅटिक्स आहे. तुम्ही जर खरंच प्रामाणिकपणे अभ्यास केलात तर तुम्हाला 11वी-12वीला सुद्धा फार कोणतीही भीती वाटायची गरज नाही. जो भाव केला जातो की सीबीएसई मधून शिकलं पाहिजे, आयसीएसई मधून शिकलं पाहिजे, मग तुम्ही जेईई नीटला वगैरे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये अतिशय चांगले मार्क काढू शकता, चुकीचं आहे. एकतर तुम्ही प्रामाणिक पाहिजे अभ्यास करण्यामध्ये आणि ह्या पुस्तकाचा छान अभ्यास केला पाहिजे, तुम्हाला सहज यश मिळणार आहे, यामध्ये शंका नाही. तुमचा अप्रोच आहे, कन्सेप्ट आहे, ते परफेक्ट असल्या पाहिजेत. म्हणजे यू नीड कन्सेप्ट बेस्ड अप्रोच. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, तरच तुम्हाला मॅथमॅटिक्स समजणार आहे. नॉट जस्ट मेमोरायझिंग द आन्सर. याचा अर्थ काय हो? भोकंपट्टी करू नका, पाठांतर करू नका आणि भोकंपट्टीमध्ये अंदाजे कुठलंही काही लिहू नका. राईट? नॉट जस्ट मेमोरायझिंग द आन्सर, याचा अर्थच असा आहे, भोकंपट्टी करून उत्तर लिहू नका. तुमचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे काय लिहिताय ते, मग तुमच्या लक्षात येईल की मॅथमॅटिक्स सारखा दुसरा कोणताही विषय सोपा नाहीये. कारण हे लॉजिक जे आहे ना मॅथ्सचं, हे समजणं गरजेचं आहे आणि समजावून घेतल्यानंतर प्रॅक्टिस करणं, सराव करणं गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप्स मार्क स्टेप बाय स्टेपलाच मार्क मिळतात, किंबहुना आन्सर हे स्टेप बाय स्टेपच लिहावं लागतं. ते जर लिहिलं नाही तरी सुद्धा आपले मार्क कापले जातात. आपल्याला आउट ऑफ आउटसाठी आपण काय नसतो त्यामध्ये आउट ऑफ आउट मिळू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. पहिल्यांदा बेसिक काही गोष्टी आहेत, ह्या बेसिक कुठे झालेल्या आहेत? स्टँडर्ड 5 to 9 मध्ये सर्व बेसिक मॅथमॅटिक्स झालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि सर्व बेसिक 5 to 9चं तुम्हाला आलं पाहिजे. मग जॉमेट्री आलं पाहिजे, अल्जेब्रा आलं पाहिजे, लक्षात आलं का? हे 5th to 9th मध्ये, जरी स्टँडर्ड 8 मध्ये मॅथमॅटिक्स 5th to 8 पर्यंत पुस्तक एकच आहे मॅथ्सचं, 9th आणि 10thला अल्जेब्रा जॉमेट्री आलं, परंतु तुम्हाला बेस झालेला आहे सगळा, जॉमेट्रीचा बेस झालेला आहे, अल्जेब्राचा बेस झालेला आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मग यामध्ये 9th आहे लाईन्स आणि अँगल्स, त्याचा छान अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. लक्षात आला? लाईन्स मधला अँगल्स मधला प्रकार जो आहे, त्याचे टाइप्स ऑफ अँगल्स बघा, त्या लाईन्स आणि अँगल्सचा वापर करून पॅरलल लाईन्स ज्या आहेत त्याचा अभ्यास करा. राईट? आणि पॅरलल लाईन्सचे जे अँगल्स तयार होतात, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटिरियर अँगल, हे जे अँगल्स आहेत त्याचा डिटेल अभ्यास करा 9th स्टँडर्ड प्रमाणे. आणि मग तुम्हाला, कारण हे सगळं पुढे गरजेचं आहे, 10thला हे सगळ्यांची गरज लागणार आहे. लक्षात आलं का? जॉमेट्री शिकताना ट्रायंगलच्या प्रॉपर्टी, ट्रायंगलचे टाइप्स, ऑल सगळं आपल्याला आलं पाहिजे. हे 9th आहे. क्वाड्रेटिकचे टाइप्स, क्वाड्रेटिकच्या प्रॉपर्टीज, थेरम, सगळ्या ट्रायंगल्स मधल्या सगळ्या थेरम्स, सब थेरम. बरेचसे विद्यार्थी थेरम्स पाठ करतात ना, काही फायदा नाही, लक्षात ठेवा. थेरम्स ह्या समजावून घ्या असतात, क्लिअर कट थेरम तुम्हाला समजल्याच पाहिजेत,
तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. लक्षात आलं? त्यामुळं थेरम्स फार गरजेचे आहेत. प्रॉपर्टीज गरजेचे आहेत. लक्षात आलं का? आणि ते थेरम कशा लिहायच्या काय ज्याला मी शिकवेन त्याला प्रत्येक गोष्ट कशी लिहायची समजावून सांगणार. सर्कल आता लास्ट 8ला सर्कलचा थोडा अभ्यास आहे, 9thला सर्कलचा अभ्यास आहे, नो डाऊट. त्यानंतर कन्स्ट्रक्शन पण त्याच्यावर सर्कलवरचं झालेलं आहे, टँजंट ड्रॉ करण्याचं. 9thला तुम्हाला कॉर्डच्या बाबतीत भरपूर अभ्यास केलेला आहे तुम्ही. त्यामुळं ठीक आहे. आपल्याला त्या सगळ्यांचा अभ्यास हा बेस आहे. तो बेस सतत काय असेना, एकदा दोनदा का असेना म्हणण्यापेक्षा रिवाईज झाला पाहिजे. आणि रिवाईज झाल्यानंतर तुम्हाला पुढचं या वर्षीचं सर्कल तुम्हाला अतिशय सुंदर समजेल. कारण यावर्षी सर्कल हा अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन सुद्धा. बरेच मुलं कन्स्ट्रक्शन इतकं सोपं असतं ना, मी तर म्हणेन आपल्याला सायकल चालवता येते लहानपणी माहिती आहे, मग आपण विसरतो का नाही विसरत. तसं कन्स्ट्रक्शन सुद्धा एकदा तुम्ही प्रॅक्टिस केलात की विसरत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा सुद्धा चांगला तुम्हाला अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं? त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री हा हा तुम्हाला ह्याचा अभ्यास 9thला आहे बऱ्यापैकी, 8ला पण आहे. त्याचा अभ्यास छान करा. त्याचं बेसिक समजावून घ्या. 8-9चा जो बेसिक आहे त्याचा उपयोग करून 10चं कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे हे मात्र विचार करा. त्याच्यानंतर बेसिक ऑफ ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्री हा 9thलाच आहे. लक्षात. आणि ट्रिग्नॉमेट्रीचे मुळात 3च पार्ट आहेत, म्हणजे 3च रेशो आहेत, साईन, कोसाईन आणि टँजंट. या 3 रेशोवर अख्खं ट्रिग्नॉमेट्री तयार होतं. आणि इथं धमाल आहे, शिकताना फार धमाल येते. कारण फार सोपं आहे, पण त्याचा बाऊ करतात लोक. याचं कारण त्याच्यामध्ये फॉर्म्युलेज आहेत. आणि ते फॉर्म्युले कसे वापरायचे, ते फॉर्म्युले पाठ नसतात. फॉर्म्युले कसे वापरायचे हे माहीत नसतं. लक्षात आलं का? आणि त्यामुळे चुका होतात. त्यामुळे बेसिक ट्रिग्नॉमेट्री सुद्धा तुम्हाला फार गरज आहे. त्या तुम्हाला आलं पाहिजे. 9thला आहे. त्यानंतर मेन्शुरेशन सुद्धा, मेन्शुरेशनचे फॉर्म्युलेज आहेत, ते फॉर्म्युले सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये समजावून सांगणारच आहे. मी 9thला पण झालेले आहेत, 8ला पण झालेत, 7thला झालेत, 6ला झालेत, 5thला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी याचा कुठेतरी उपयोग आलेला आहे. आणि तो उपयोग आपल्याला या 10thसाठी उपयोगी पडणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे सारखं सर्वसाधारण झालं 9वीच्या गोष्टी. लक्षात आलं? ह्या सगळ्या जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 9वीचा म्हणजे 10वीचा अभ्यास करायला सोपं जातं. 10वीचे चॅप्टर किती आहेत? 7 चॅप्टर आहेत तुम्हाला अभ्यासाला. किती आहेत? 7. आठवत असेल तर बघा. पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, दुसरा पायथागोरस, तिसरा सर्कल, चौथा जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, पाचवा कोऑर्डिनेट जॉमेट्री, सहावा ट्रिग्नॉमेट्री, सातवा मेन्शुरेशन. हे 7 चॅप्टर आहेत. आणि 7च्या 7 चॅप्टरचा बेस सगळा अगोदर झालेला आहे. म्हणजे फार मोठं नवीन काय शिकतोय का एकही फॉर्म्युला नवीन नाही, लक्षात ठेवा. जे तुम्हाला शिकायचे फॉर्म्युले ते अगोदर झालेले आहेत. ते बायहार्ड कसे करायचे म्हणण्यापेक्षा ते कसे समजा, फॉर्म्युला कधीच बायहार्ड नाही करत. फॉर्म्युला समजावून घ्यायचा असतो, त्याचा उपयोग समजावून घ्यायचा असतो, त्याची कन्सेप्ट काय आहे नेमकी, त्याचा बेस कुठे आहे हे शोधायचं असतं. आणि हे समजलं की तुम्हाला सहज मॅथमॅटिक्स येते. समजलं? त्याच्यानंतर मी जाणार आहे एजियर चॅप्टर्स पहिल्यांदा समजावून घ्या, ग्रॅज्युअली, आणि मूव्ह अगेन. हे कधी रिव्हिजनच्या वेळेला जो एजीचे चॅप्टर आहे ते पहिल्यांदा करा, नंतर टफ चॅप्टर करा. परंतु पहिल्यांदा याच क्रमाने तुम्ही अभ्यास करा. लक्षात आलं का? याच क्रमाने. चुकून सुद्धा बऱ्याच शाळेमध्ये मध्येच कोऑर्डिनेट जॉमेट्री सुरू होते, मध्येच ट्रिग्नॉमेट्री सुरू होते. तसं नाहीये साहेब. हे सिमिलिटी व्यवस्थित समजलं तरच पायथागोरस समजतो. आणि पायथागोरस सिमिलिटी येत असेल तर सर्कल समजतं, लक्षात ठेवा. आणि हे तिन्ही येत असेल तर कन्स्ट्रक्शन येतात, कारण कन्स्ट्रक्शन सुद्धा या चॅप्टर मधलाच भाग एक असतो, लक्षात ठेवा. बरोबर? त्यामुळे हे जे क्रमाने दिले त्याच क्रमाने आपल्याला सोडवायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हरकत नाही. आपण पुढे जाऊया. लर्न थेरम प्रॉपरली. एव्हरी प्रत्येक थेरम ही अतिशय प्रॉपर पद्धतीने तुम्ही समज. गिव्ह स्टेटमेंट काय आहे पहिल्यांदा वाचा. स्टेटमेंट समजावून घ्या, त्याच्यावरून गिव्हन कसं काढायचं, टू प्रूव्ह कसं करायचं, एखादी कन्स्ट्रक्शन डायग्राम कशी काढायची, डायग्राम मध्ये एखादी कन्स्ट्रक्शन करायची असेल तर ती कशी करायची, हे डोक्यात आलं पाहिजे, लक्षात ठेवा. पाठांतर पद्धतीने जॉमेट्री कधीच करता येत नाही. जॉमेट्री हा मुळात समजावून घेण्याचा विषय, लक्षात आलं. स्टेटमेंट केअर जे आहे ते केअरफुली वाचा, डायग्राम त्याच्यावरून नीट काढा आणि प्रपोर्शनेट काढा. नीट क्लीन अशी डायग्राम काढता आली पाहिजे आपल्याला, लक्षात आलं. अंडरस्टँडिंग इच स्टेप फॉर द प्रूफ, म्हणजे इच स्टेप ऑफ द प्रूफ म्हणजे
प्रत्येक पायरी, प्रत्येक स्टेप्स आणि त्याला रिझन देता आला पाहिजे. त्या प्रूफ मधलं आपल्याला समजलं पाहिजे, तरच तुम्ही ते लिहू शकता. लक्षात राहा, पाठांतर पद्धतीने जॉमेट्री येत नाही, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट, लर्न रिझन फॉर एव्हरी स्टेप्स. प्रत्येक स्टेपला एक रिझन असतं, ते रिझन तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे, समजलं पाहिजे. रिवाइज द सेव्हरल टाइम्स. बघा, जितकं तुम्ही प्रॅक्टिस कराल तितके तुम्ही शार्प होणार आहात, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे. एव्हरी मिस्टेक अँड अपॉर्च्युनिटी. लक्षात ठेवा, प्रत्येक मिस्टेक ही अपॉर्च्युनिटी असते. म्हणजे चूक करा असं नव्हे, चूक झाली तर चूक सुधारा आणि परत होणार नाही याची काळजी घ्या. रेग्युलरली प्रॅक्टिस आणि कन्सिस्टन्सी जी असेल किंवा सातत्य असेल, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य असेल, तर सक्सेस सहज मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी, रेग्युलर प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि कन्सिस्टन्सी पण महत्वाची. म्हणजे सातत्य नसेल, प्रॅक्टिस नसेल, तर तुम्हाला यश मिळत नाही, एवढं लक्षात ठेवा. द ॲक्युरेट डायग्राम्स ऑलवेज यूज. जी डायग्राम आपण वापरणार आहे ते ॲक्युरेट असली पाहिजे, प्रपोर्शनेट असली पाहिजे, डिसेंट असली पाहिजे. लक्षात आलं का? बऱ्याच वेळेला आपण डायग्राम काढतो, ती कशीही काढतो आणि पुढे जातो, कधी डायग्राम पण काढत नाही. लक्षात ठेवा, डायग्राम नसेल तर फुल मार्क मिळत नाही. मग त्यासाठी काय काय आवश्यक आहे? पेन्सिल शार्प पाहिजे, स्केल आहे त्याच्यावरचे आकडे ओळखता आले पाहिजे, बरोबर. कंपास आहे, बऱ्याच वेळेला कंपास लूज असतो पा, मग सर्कल काढताना गोंधळ होतो. मग कंपासची पण काळजी घ्या तुम्ही. त्यानंतर प्रोटेक्टर सुद्धा, लक्षात आलं का, तो सुद्धा वाचता आला पाहिजे, त्याचं ते कसं वापरायचं हे समजलं पाहिजे. आता मी ज्यावेळेला शिकवेन कन्स्ट्रक्शन त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगणार आहे, नो डाऊट. पण हे बेसिक आहे, लक्षात आलं, आणि 5वी पासूनच आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असल्या पाहिजेत, तुमच्या जवळ असल्या पाहिजेत, मग तुम्ही काही करू शकता. डेली प्रॅक्टिस केलात तरच तुम्ही टिकणार आहात. अदरवाईज परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करून तुम्हाला चांगले मार्क मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी परीक्षा आले म्हटलं की 2 दिवस 4 दिवस अगोदर अभ्यास करत नाही. रेग्युलर किमान 1 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे, आणि तुम्ही रेग्युलरली 1 तास अभ्यास करत असाल तरच त्याचा फायदा आहे, अदरवाईज फायदा नाही. आता सॉल्व 10 to 15 टेक्स्टबुक प्रॉब्लेम्स असं म्हटलेलं आहे. 10 ते 15 प्रॉब्लेम्स आपल्याला रोज सोडवायचे आहेत, लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात 1 तास अभ्यास करायचा. राईट द कम्प्लीट अँड परफेक्ट सोल्युशन. लक्षात ठेवा, नुसतं उत्तर नाही, ते आयडियल आन्सर असलं पाहिजे, परफेक्ट सोल्युशन असलं पाहिजे, ते अर्धवट असता कामा नये. लक्षात आलं का? हे महत्वाचं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस ऑफ कन्स्ट्रक्शन सेपरेटली. कन्स्ट्रक्शनची प्रॅक्टिस ही सतत नेहमी सेपरेटली करा. बा, थेरम लिहित असताना किंवा एखादा प्रॉब्लेम सोडवत असताना त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करतो, तो पार्ट वेगळा आहे, आणि कन्स्ट्रक्शन मुळात हे टोटल चॅप्टर वेगळा आहे. त्यामुळं सेपरेटली त्याचा तुम्हाला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. रिवाइज प्रिव्हियस चॅप्टर. प्रत्येक झालेला चॅप्टर हा रिवाइज करायचा. तर पुढच्या चॅप्टरकडे लक्ष नाही, पाठचा चॅप्टर सुद्धा तुमचा परफेक्ट असेल तरच पुढचा चॅप्टर समजतो, कारण अशी सिरीज आहे ती. तुम्हाला तुमच्या पुस्तकात जे इंडेक्स दिलेलं आहे ना, तो असाच आहे. सिमिलॅरिटी समजलं तर पायथागोरस समजणार, पायथागोरस समजलं तर सर्कल, आणि सिमिलॅरिटी आणि पायथागोरसचा वापर करून सर्कलमध्ये उपयोग होणार. लक्षात आलं का? आणि मग या तिन्ही चॅप्टर परफेक्ट असतील तर कन्स्ट्रक्शन परफेक्ट करणार. म्हणजे हे क्रम दिलेला आहे, तो क्रम अति सुंदर आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तसंच अभ्यास करा. फॉर्म्युला पुस्तक एक तयार करा, तुमच्या स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजेत, एक मुळात लक्षात ठेवा. मी शिकवेन त्यावेळेला तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला सांगेल, तो लिहून काढा, स्वतःच्या एक नोट्स तयार करा, आणि त्या नोट्सच वापरायला शिका. तुमचा अर्धा मार्क कमी होणार नाही, हे 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो. म्हणजे मेक फॉर्म्युला नोटबुक ॲज वेल एज युअर नोट्स. ट्रिग्नॉमेट्री रेशोचे फॉर्म्युले लिहा. मोस्टली ते विसरतात मुलं, गोंधळ करतात, त्यामुळे ते फॉर्म्युले जास्तीत जास्त वेळा लिहा. कॉर्डिनेट जॉमेट्री सुद्धा जास्त फॉर्म्युले थोडेच आहेत, पण ते करा. मेन्शुरेशन मध्ये पण फार मोठे प्रॉब्लेम नाही, 10-12 प्रॉब्लेम आहेत, तेही व्यवस्थित करा. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युलेच परफेक्ट आले पाहिजेत, आणि फॉर्म्युले तुम्हाला परफेक्ट आले की तुम्ही कुठलंही गणित सहज सोडवू शकता, आणि फॉर्म्युले समजलं पाहिजेत.
कन्सेप्ट त्याचे समजलं पाहिजे, अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, तर मग तुम्ही सोडवू शकता, अदरवाईज नाही. लक्षात ठेवा. प्रॉपर्टीज आहेत, इम्पॉर्टंट काही प्रॉपर्टीज आहेत, राईट. त्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याचा यूज कुठे करायचा तेही माहीत असणं आवश्यक आहे. रिवाइज द युअर नोटबुक एव्हरी वीक. प्रत्येक आठवड्याला तुमची नोटबुक तुम्ही जे लिहिलेलं आहे ते रिवाइज करायला शिका. म्हणजे मग तुम्हाला प्रत्येक वेळेला ते आठवायला लागेल आणि परफेक्ट नोट्स तुमच्या तयार होतील. आणि एकदा परफेक्ट नोट्स तयार असतील तर तुम्ही कुठलंही गणित सहज करू शकता. एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण झाला की बोर्डाच्या पेपरकडे जातात, किंवा ते बोर्डाच्या पेपरचं पुस्तक आहेत ते विकत आणतात, किंवा जुन्या मित्राकडून मागवून घेतात. एक लक्षात ठेवा, चॅप्टर शिकवल्यानंतर त्या चॅप्टर मधले बोर्डाला आतापर्यंत काय काय विचारलेलं आहे ते शोधा आणि त्याची प्रॅक्टिस करा. प्रत्येक चॅप्टर झालं की बोर्डाचे क्वेश्चन शोधायला शिका आणि ते चॅप्टर वाईज सोडवा. टेक्स्टबुक मधले सुद्धा काही प्रश्न असतात, एक्सरसाइज असतात, ते सुद्धा रेग्युलरली बघा, रेग्युलरली सोडवा, प्रॅक्टिस करा. तुम्हाला 100% चांगले मार्क मिळतील. महाराष्ट्र बोर्डाची क्वेश्चन बँक असते, ती क्वेश्चन बँक सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रिव्हियस इयर्सचे जे अगोदरचे आहेत ते सोडवा. सॅम्पल पेपर सुद्धा डिक्लेअर करतो बोर्ड, ते सुद्धा सोडवा. म्हणजे काय काय आहे, तुम्हाला सॅम्पल पेपर मिळतात, बरोबर, बोर्ड पेपर मिळतात. मी स्वतः 10 पेपर देणार आहे बोर्ड टाईपचे. तेव्हा आणखी किती पाहिजे तुम्हाला? सगळं सोडवायचं आहे आपल्याला. आणि कसं आणि ते सोडवून घेणार आहे, लक्षात ठेवा. साधारणपणे पेपर सोडवत असताना लक्ष द्या, तुमच्या लक्षात येतं काय माहिती, तुम्हाला माहित आहे 40 मार्क्सला तुम्हाला अल्जेब्रा आहे, 40 मार्क्सला जॉमेट्री आहे, आणि 20 मार्क्स स्कूल देतं, राईट. वयांचे मार्क किंवा शाळेत काय तुम्ही सबमिशन करत असाल, असाइनमेंट असेल, त्याचे ते मार्क असतात. पण हे 40 मार्क्स आणि हे 40 मार्क अतिशय महत्वाचे असतात, लक्षात ठेवा. कारण या दोन्ही पेपरमध्ये 80 मार्क्स टोटल असतात. 80 मध्ये 22 म्हणजे 11 मार्क अल्जेब्रामध्ये आणि 11 मार्क जॉमेट्रीमध्ये, असे 22 मार्क्स चॅलेंजिंग क्वेश्चन असतात. चॅलेंजिंग क्वेश्चन असतात. शिक आणि हे चॅलेंजिंग क्वेश्चन आपल्याला बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम करतात, कारण त्याचा सराव नसतो. मी साधारण तुम्हाला 300 क्वेश्चन पेपर देणार आहे. किती देणार आहे? 300 क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे. लक्षात आलं का? त्या प्रत्येक क्वेश्चनचं डिस्कशन करणार आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. लक्षात ठेवा, एक 10 किंवा 15 क्वेश्चन किंवा बोर्डाचेच फक्त क्वेश्चन सॉल्व्ह केले, चॅलेंजिंग क्वेश्चन म्हणजे होत नाही. ते कसे तयार, माझे विद्यार्थी तयार करतात चॅलेंजिंग क्वेश्चन, कशा पद्धतीने चॅलेंजिंग क्वेश्चन येऊ शकतो हे सुद्धा त्यांना डोक्यात असतं, डोक्यात येते. याचं कारण त्यांनी परफेक्ट अभ्यास केलेला असतो, आणि ज्याचा परफेक्ट अभ्यास होतो त्याला चॅलेंजिंग क्वेश्चनची भीती वाटत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे चॅलेंजिंग क्वेश्चन्सचा काय बाऊ करायची गरज नाही. प्रेझेंटेशन म्हणजे आपला पेपर अतिशय सुंदर असला पाहिजे, देखणा असला पाहिजे. तो शिक्षक तपासणारा जो आहे, चेकर, राईट, पेपर तपासणारा, तो तुमच्या प्रेमात पडला पाहिजे. तुमच्या म्हणजे तुमच्या पेपरच्या लेखणीच्या प्रेमात पडला पाहिजे. आणि ते इतकं सुंदर तुमचं लेखन असलं पाहिजे. जर कुठेही खाडाखोड असता कामा नये, याची काळजी घ्या. प्रत्येक प्रश्न नीट, नेटका, सुटसुटीत सोडवला पाहिजे. अर्थात ज्यावेळेला बोर्डचे पेपर कसे लिहावे या संदर्भात मी बोलेन, त्यावेळेला तुम्हाला सगळं समजेलच. लक्षात आलं. स्टेप बाय स्टेप उत्तरं पाहिजेत, हे सगळे तुम्हाला सांगितलं जाईल. मेन्शन थेरम, प्रॉपर्टी यूज, थेरम कुठली वापरतो, प्रॉपर्टी कुठला यूज करतो, तेही आपल्याला रिझन मध्ये लिहिणं आवश्यक असतं. ड्रॉ नीट आणि क्लीन डायग्राम्स. तुमच्या लक्षात ठेवा, त्या तुमच्या बोर्डच्या आन्सर शीट मध्ये हे असं क्लीन असलं पाहिजे. लक्षात आलं का? अंडरलाईन द फायनल आन्सर, शेवटचा आन्सर असतं त्याला तुम्ही अधोरेखित करा, आयडियल आन्सर त्याला आपण म्हणतो, राईट. ह्या आन्सरला सुद्धा तुम्ही छानपैकी कसं सजवायचं आहे हेही तुम्हाला सांगितलं जाईल. प्रत्येक दिवशी एक प्लॅन असला पाहिजे तुमच्याकडे, प्रत्येक दिवसाचा. अर्थात तुम्ही अनेक पद्धतीने प्लॅन करू शकता, मी सांगतो तसं करायला पाहिजे अशी काही गरज नाही. पण मंडेला लर्न कन्सेप्ट, आपण कन्सेप्ट जेवढ्या जेवढ्या आहेत तेवढा मंडेला रिवाइज करणार आहोत 5-10 मिनिटात. नंतर
दुसऱ्या सॉल्व एक्सरसाइज मधले काही प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहेत. आता एक्सरसाइज 1 म्हटले असं काय नाही. तुम्हाला जे अभ्यासक्रमात सुरू आहे, चॅप्टर सुरू आहे, त्या चॅप्टरचा तुम्ही एक्सरसाइज करायला हरकत नाही. दुसऱ्या दिवशी दुसरा एक्सरसाइज तुम्ही पूर्ण करा. लक्षात आलं? तिसऱ्या दिवशी प्रॅक्टिस जे काही एक्सरसाइज केलेले आहेत किंवा कन्सेप्ट त्याची प्रॅक्टिस किंवा थेरमची प्रॅक्टिस करा. लक्षात आलं? कन्स्ट्रक्शनची एक दिवस तुम्ही प्रॅक्टिस करा. ज्यावेळेला पोर्शन संपल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही शेड्यूल आखू शकता. नंतर सॉल्व प्रिव्हियस बोर्ड एक्झाम, हे पोर्शन संपल्यानंतरच करायचं आहे आपल्याला. लक्षात आलं का? त्यानंतर संडेला सुट्टी घ्यायची नाहीये. तुम्ही रिव्हिजन करायचे, एंटायर जे काय आठवड्याचं काम केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही काम करायचं आहे. तर वीकचं आठवड्याचा जो काम तुम्ही आतापर्यंत केलंय त्याच्यावर रिवाइज करायचं आहे, ते त्याचं अवलोकन करायचं आहे. म्हणजे मग तुम्हाला फार सुंदरपैकी त्या जॉमेट्रीची तयारी होईल आणि मग भीती तुमची दूर होईल आणि मग तुम्ही आउट ऑफ आउट मार्क तुम्ही सहज मिळवू शकता. 40 आउट ऑफ 40 सहज मिळू शकता. मग ते मिळवत असताना काळजी कोणती घ्यायची, काय करायची, मी त्याच्यावर स्पेशली बोर्ड पेपर्स ज्याला सुरू होतील त्याला तुम्हाला त्याच्यावर पूर्ण लेक्चर घेणार आहे. पण आता मी तर काही थोडक्यात काही गोष्टी सांगतो ज्या तुम्हालाही तुम्ही आतापर्यंत अनुभवले असतील. रीड एव्हरीडे थेरम केअरफुली. एव्हरी थेरम, प्रत्येक थेरम ही केअरफुली तुम्ही अभ्यासा. नेवर स्किप अ डायग्राम. बरेच जण डायग्रामच काढत नाहीत आणि थेरम लिहितात, त्या प्रश्नाची उत्तर लिहितात. लक्षात ठेवा, डायग्राम नसेल तर त्याला त्या उत्तराला काही अर्थ नाही, कोणीही मार्क देत नाही. लक्षात ठेवा, त्या डायग्राम ही मस्ट आहे. कन्स्ट्रक्शनची प्रॅक्टिस सेपरेटली करा. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला. लर्न ऑल फॉर्म्युलेज बाय, आणि फॉर्म्युले अभ्यासा तसेच पाठ पण करा. सॉल्व टेस्ट ट्यूब एक्झाम्पल्स फर्स्ट. टेस्ट ट्यूब मध्ये सुद्धा काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहेत. टेस्ट ट्यूब मध्ये काही एक्सरसाइजला दिलेले आहेत, हे सगळे सॉल्व्ह करा पहिल्यांदा. लक्षात आलं का? आणि मग तुम्ही इतर काही करायला घ्या, हरकत नाही. रिवाइज रेग्युलरली. रेग्युलरली तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल, रिव्हिजन करावे लागेल. लक्षात, ऍटलिस्ट 10 पेपर बोर्डचे तुम्हाला सोडवून झाले पाहिजेत. अभ्यासक्रम संपल्यानंतर तुम्ही बोर्डाचे कमीत कमी 10 पेपर तरी सोडवले पाहिजेत. लक्षात आलं का? मग तुमच्या लक्षात येईल की मग सोपं आहे, कारण एक पेपर सोडवला, दुसरा, तिसरा, मग हळूहळू पेपर कसा असतो, कशा चुका टाळायच्या, हे सगळं काही समजायला लागतं. कॉमन मिस्टेक्स काय करतात विद्यार्थी, त्या टाळायच्या कशा. मेमोरायझिंग द प्रूफ्स विदाउट अंडरस्टँडिंग. कुठलंही अंडरस्टँडिंग न करता, ते समजावून न घेता फक्त पाठ करतात, आणि ही सर्वात मोठी चूक आहे. लक्षात आलं, मिस्टेक आहे. ड्रॉइंग रफ डायग्राम किंवा इनकरेक्ट फिगर आपण काढतो आणि मग उत्तर लिहितो, काही फायदा नाही. डायग्राम वेगळं आहे, उत्तर वेगळं आहे, तुमच्या काही लिखाणाचा फायदा नाही आहे. ती मिस्टेक्स आहे आणि मिस्टेक अवॉइड करायला पाहिजे. फॉरगेटिंग द फॉर्म्युलेज. फॉर्म्युलेज तर विसरतात, पण ते नवीन शोध लावता फॉर्म्युलांचा. पण चुकीचा फॉर्म्युला लिहिता, आणि हे चुकीचे फॉर्म्युला लिहिला तर मिस्टेक होणारच आहे. म्हणजे हे टाळलं पाहिजे. लक्षात आलं का? स्किप. कन्स्ट्रक्शन मध्ये स्किप करता. कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा बरेच जण शोध लावतात, काय करतात परमेश्वरला माहिती. पण पहिली स्टेप करतील व्यवस्थित, दुसरी, मग डायरेक्ट शेवटची फायनल स्टेप करतील आणि मग उत्तर लिहायचा प्रयत्न करतील. काही फायदा होत नाही, मार्क मिळत नाहीत, 0 मार्क. प्रूफ्स लिहित असताना लक्षात आलं का, थेरम लिहित असताना किंवा एखाद्या प्रश्नाचे प्रूफ लिहित असताना स्टेटमेंट्स लिहिले पाहिजेत आणि त्याला रिझन लिहिलं पाहिजे. कुठल्या प्रॉपर्टीचा यूज केलेला आहे, कुठल्या फॉर्म्युलाचा यूज केलेला आहे, कुठल्या थेरमचा यूज केलाय, कुठल्या सबथेरमचा यूज केलाय, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. पुस्तकात काही एक्झाम्पल सोडवून दिलेले असतात, तो इग्नोर करतो आपण, हे नाही चालणार. पुस्तकातले एक्झाम्पल सुद्धा तुम्ही सोडवा. ही पण मिस्टेक तयार होते ना आपली, की आपण त्या पुस्तकातले एक्झाम्पल बघतच नाही, एक्सरसाइज सोडवतो. वयामध्ये मी नेहमी सांगेन, पहिल्यांदा पुस्तकातले सोडवलेले एक्झाम्पल्स आहेत ते समजून घ्या आणि मग एक्सरसाइजला सुरुवात करा. आपण बऱ्याच वेळेला रेग्युलरली रोजच्या रोज सराव करत नाही.
नॉट रिवायझिंग रेग्युलरली. आणि त्यामुळं ही सुद्धा एक मिस्टेकच आहे. म्हणजे आपण काय करायचं नाही आणि आपल्याला मार्क पाहिजे असं काही होत नाही बाबा. लॉटरी मिळेल किंवा परमेश्वर माझा सगळं काय करेल, नाही. परमेश्वर तुम्ही मेहनत केलात तर यश देतो, एवढं लक्षात ठेवा. जॉमेट्री वीक बिकम सो इझी, नो डाऊट. मी नेहमी म्हणतो गणित हा मुळातच विषय सोपा आहे, पण तो सरावाचा आहे, प्रॅक्टिसचा आहे, हार्ड वर्किंगचा आहे आणि समजावून घेऊन, परिपूर्ण समजावून घेऊन सोडवण्याचा आहे. आणि हे सगळं केलात तर तुम्हाला नक्कीच जॉमेट्रीमध्ये यश मिळतं. अल्जेब्रामध्ये हेच असंच आहे सगळं. अल्जेब्रामध्ये थोडंसं कन्सेप्ट वेगळे असते, पण जॉमेट्रीला कन्सेप्ट वेगळे आहेत. नेहमी लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक परफेक्ट, एवढं डोक्यात घ्या. तुमची कन्सिस्टन्सी असली पाहिजे, म्हणजे तुमचं सातत्य पाहिजे अभ्यासामध्ये, रेग्युलर रिव्हिजन पाहिजे. आणि असं असेल तुम्ही छानपैकी मार्क मिळवू शकता. आणि मुळात ती जी भीती आहे तुमची ती दूर होते. 100% कॉन्फिडन्स येतो. जेवढा तुम्ही अभ्यास रेग्युलरली कराल तितका कॉन्फिडन्स वाढत जातो, लक्षात ठेवा. आणि आपल्याला जर आउट ऑफ बोर्ड मार्क काढायचे असतील तर, आणि काहीतरी एक गोल तुमचा असेल जीवनातला, तो अचीव्ह करायचा असेल, तर तुम्हाला हार्डवर्क शिवाय काही पर्याय नाही, लक्षात ठेवा. मित्रो, वर्षभरात तुम्हाला रोज एक याप्रमाणे व्हिडिओज माझ्या माझ्या चॅनलवर दिसतील. आणि मग ते व्हिडिओजचा वापर करून पोर्शन संपेपर्यंत, रोज एक. आणि एकदा पोर्शन संपला की मग फार मोठे व्हिडिओ असणार नाहीत. पोर्शन संपल्यानंतर पेपर कसे वगैरे लिहावे वगैरे, चुका कशा टाळाव्या, हे सगळं असणारच आहे. परंतु साधारणपणे हा तुमचा जो पोर्शन आहे तो जास्त काही नाही, अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचा पोर्शन आहे, तो जास्तीत जास्त 70 डेज मध्ये मला कंप्लीट करायचं. रोज मी किती तासाचं हे लेक्चर माझं तयार केलेलं आहे, जास्तीत जास्त 40 मिनिटांचं. 40 मिनिटांचं माझं लेक्चर जास्तीत जास्त, म्हणजे 25 पासून ते 40 पर्यंत मिनिटापर्यंतचं लेक्चर असणार आहे, फार मोठं नाही. आणि मग त्याचा तुम्ही अभ्यास, म्हणजे फार मोठा मी वेळ तुमचाही घेणार नाही. 40 मिनिटं रोज याप्रमाणे अभ्यास करा मॅथमॅटिक्सचा. जर माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडल्यास तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. कॉमेंट काय असतील, जर समजले असतील तर चांगल्या पद्धतीने कॉमेंट्स लिहा. हे जे गरजू मुलं आहेत त्यांना शेअर करा, लक्षात ठेवा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा हे माझं चॅनल. मॅथमॅटिक्स सोपं करायचं असेल तर सगळंच रेडीमेड तुम्हाला मिळणार नाही, काही तुम्हाला भरपूर मेहनतही करावं लागेल. नुसतं मी चॅनल बघितलं, चॅनलच्या व्हिडिओ बघितले, तुम्हाला मॅथमॅटिक्स येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला रेग्युलर सराव करावा लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल. शिकवल्यानंतर मी जे लिहायला सांगतो त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि ते लिहा आणि त्याच्या स्वतःच्या नोट्स तयार करा आणि त्याचा सराव करा. मग तुम्हाला मॅथमॅटिक्स सोपं वाटायला लागेल. आणि हे सगळं आवडलं तर आपण एन्जॉय करू शकतो मॅथमॅटिक्स, अदरवाईज एन्जॉय करू शकत नाही. आपल्याला टेन्शन येईल आणि मग आपल्या लक्षात येईल मला गणित आवडत नाही, मला जॉमेट्री आवडत नाही, मला अल्जेब्रा आवडत नाही, अशा नकारात्मक सगळ्या गोष्टी डोक्यात येतील. आणि हे जर काढायचं असेल तर हे स्वतःला समजावून सांगा, मी गणिताचा अभ्यास करणार, मला बीजगणित पण आवडतं, मला भूमिती पण आवडतं आणि गणिताचा अभ्यासही आवडतो आणि मी मनापासून 100% परिश्रम करून याच्यामध्ये यश चांगलं मिळवणार. त्या स्वतःला सतत समजावून सांगा. मित्रो, आता बराच वेळ झाला आपण लेक्चर तुम्ही माझं ऐकताय, धन्यवाद याबद्दल तुम्हाला मानायलाच पाहिजे. थँक्यू फॉर ऑल. तुम्ही भूमितीचा अभ्यास कसा करावा या संदर्भातचं माझं लेक्चर आहे ते ऐकलात. थँक्यू फॉर ऑल, टू ऑल माय स्टुडंट्स. सर्व विद्यार्थी युट्यूब चॅनलवर माझे व्हिडिओ बघतात ते माझे विद्यार्थी आहेत, जे बघत नाहीत ते पण विद्यार्थी आहेत, नो डाऊट. परंतु तुम्ही माझ्यात, मला असं वाटतं की तुम्हाला मदत करावी, छानपैकी तुमचा भूमितीचा जो काय अभ्यास आहे त्याची भीती दूर व्हावी, अल्जेब्राची भीती दूर व्हावी आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यामध्ये माझा थोडाफार खारीचा वाटा सुद्धा असेल असं मला वाटतं. अर्थात एक लक्षात ठेवा, तुम्ही परिश्रम स्वतः केल्याशिवाय तुम्हाला मार्ग मिळणार नाही, हे डोक्यात असू द्या. धन्यवाद.
मित्रो, आज आपण या ठिकाणी भेटलो. उद्यापासून जे पुढचे काही लेक्चर्स रोज असतील त्या लेक्चर्स असेच अटेंड करा. सोमवार ते शनिवार असे प्रत्येक आठवड्याला 6 व्हिडिओज यूट्यूबवर येतील आणि त्या यूट्यूबचे व्हिडिओ आपण छानपैकी पहा. चॅनल शेअर करा, लाईक करा, छान छान कॉमेंट्स जर तुम्हाला पटलं मॅथमॅटिक्स तरच द्या. लक्षात आलं का? आणि ज्याला खरंच अभ्यास करायचा आहे त्यांनी माझ्या चॅनलवर कृपया यावी ही नम्र विनंती. धन्यवाद.